आज आपण शिकणार आहे 10वीच्या अक्षर भारती या पुस्तकातला स्थूल वाचन. स्थूल वाचनाचे पेपरमध्ये एकूण 3 प्रश्न येतात. 3 पैकी आपल्याला 2 सोडवायचे असतात आणि ईच क्वेश्चन कॅरीज 3 मार्क्स. कैमरा ऑन रखा तो कोई फर्क नहीं पड़ने वाला. स्टार्ट युअर कैमराज. व्युत्पत्ती कोश. सगळ्यात पहिले अर्थ लक्षात घ्या. व्युत्पत्ती म्हणजे काय? व्युत्पत्ती यानी की जैसे विद्यालय. विद्यालयामध्ये 2 शब्द आहेत. एक आहे विद्या आणि दुसरा आहे आलय. पार्थ सोनोने अँड जे ऑन युअर कॅमेरा. व्युत्पत्ती, विद्यालय, विद्या आणि आलय. म्हणजे आपण काय केली? व्युत्पत्ती. इयत्ता 9वी मध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली. कोणत्याही शब्दाचे 2 वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात हे आपण अनुभवले. शब्द तयार कसे होतात किंवा कसे तयार झाले असावेत याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात असते. शब्दांची व्युत्पत्ती पाहणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी प्रक्रिया आहे. भाषा समृद्धी, प्रॉस्पेरस, समृद्धी म्हणजे प्रॉस्पेरिटी, की आपल्याला जर आपली शब्दांची संपत्ती वाढवायची असेल तर व्युत्पत्ती यायला हवी. शब्दाची व्युत्पत्ती पाहणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी प्रक्रिया आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव सई ठेवले. सई हा शब्द संस्कृत मधील सखी म्हणजे मैत्रीण या शब्दावरून आलेला आहे. हे कळल्यावर त्याला किती आनंद होईल. आपल्या परिचयाच्या शब्दांची व्युत्पत्ती कळल्यावर जो आनंद मिळतो तो विद्यार्थ्यांनाही मिळावा. व्युत्पत्ती कोशाची गरज व महत्व कळावे व शब्दांची व्युत्पत्ती अभ्यासण्याची सवय लागावी या हेतूने स्थूलवाचन विभागात समावेश असलेला हा पाठ महत्वपूर्ण आहे. ही प्रस्तावना पण खूप महत्वपूर्ण आहे. याच्यात ऑब्जेक्ट दिलेला आहे. कशाचं ऑब्जेक्ट दिलेलं आहे? व्युत्पत्ती कोशाचं. विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांच्या उच्चारांचे व अर्थांचे मूळ व्युत्पत्ती कोशाच्या अभ्यासातून उलगडतात. शब्द हा एकच असतो व तो निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो. त्या प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होतात. हे विद्यार्थ्यांना समजणे हा या पाठाचा उद्देश आहे. म्हणजे बघा, साधा शब्द आहे दिन. आपण दिन जेव्हा ऱ्हस्व लिहितो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? दिवस. आणि दिन जेव्हा आपण दीर्घ लिहितो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? गरीब. कर, कर म्हणजे हात. आणि जेव्हा आपण कर, एखादी गोष्ट कर, तर ते क्रियापद होतं है ना. किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर याला म्हणतात की शब्द संपत्ती वाढवणे. अब इसमें का कुछ नहीं समझा होगा तो आप पूछ सकते हैं. या पॅरेग्राफचं जर काही समजलं नसेल तर प्लीज विचारा. आता खालील संवाद वाचा. राधा: आई, हे काय आहे ग कोपऱ्यात? आई: अगं ती सतार आहे. ती आजोबांना इनाम म्हणून मिळाली आहे महाराजांकडून. इनाम म्हणजे बक्षीस. कोपऱ्यात, कॉर्नरला. राधा: इनाम? इनाम म्हणजे काय गाई? आई हसून म्हणते, अगं इनाम म्हणजे बक्षीस. राधा: अगं माझ्या वर्गातील तनया आहे ना, तिचे आडनाव इनामदार आहे. तिचे आडनाव इनामदार. हो, मला माहित आहे ती. इनाम म्हणजे बक्षीस, मग इनामदार म्हणजे? आई, कसा झाला असेल ग हा शब्द तयार? थांब, आजोबांच्या खोलीत मराठी व्युत्पत्ती कोश आहे. आपण पाहूया हा त्यात इनाम शब्द कसा तयार झाला असेल. त्याची व्युत्पत्ती आपल्याला सापडेल. इनाम कायमची. आता व्युत्पत्ती कोश त्यांनी घेतला. जसे डिक्शनरी होतीये, कोश म्हणजे डिक्शनरी, तसंच तिथे त्यांना सापडलं इनाम. इनाम हे नाम आहे.
इथे दिलाय न. न म्हणजे नाम, कायमची देणगी. परमनंट डोनेशन, मोफत वतन, फ्री मध्ये मिळालेलं एखादं स्टेट, एखादा एरिया, बक्षीस, प्राइज, गिफ्ट, इनाम, ग्रँट. आणि मग आता इन अधिक आम है ना, त्याची व्युत्पत्ती पहा कशी केलेली आहे. इन अधिक आम म्हणजे वरिष्ठाकडून देणगी, इनाम. आई बघितलंस का राधा, हे इथे अर लिहिले आहे ना, म्हणजे हा अरबी भाषेतला शब्द आहे. आता आपण दार हा प्रत्यय शोधू. कुठून कुठून शब्द आलेले असतात बघा, आपण कल्पनाही नाही करू शकत. दार, प्रत्यय, प्र म्हणजे प्रत्यय, स्वामित्व दर्शक फारसी प्रत्यय. स्वामित्व दर्शनचा अर्थ असा आहे की जो पोझिशन दाखवतो, मालकी दाखवतो. मालकी, इनामाचा मालक, स्वामित्व दर्शक. पहिला इनाम शब्द कशाचा होता? अरब भाषेतला. आणि आता दार हा फारसी शब्द. टर्मिनेशन शोईंग पोझिशन. दारमुळे दुकानदार है ना, आपण काय म्हणतो, तो दुकानदार आहे. तो दुकानदार आहे म्हणजे काय आहे? दुकानाचा मालक आहे. करेक्ट? आलं बरोबर? जुळलं की नाही? आणि म्हणजेच काय आहे त्याचं? अ पोझिशन ऑफ अ शॉप, म्हणजे तो कोण आहे? त्याचा मालक आहे. बघ, दार हा फारसी प्रत्यय. स्वामित्व दर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या जवळ आहे असा दर्शवणारा प्रत्यय. इथे इनामदार है ना, इथे इनामदार म्हणजे ज्याच्या जवळ इनाम आहे. जस्ट अ मिनिट. ज्याच्या जवळ इनाम आहे तो, असा अर्थ होतो. आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा, असा पण अर्थ घेता येईल बघा. आता जबाबदार, रिस्पॉन्सिबल म्हणजे काय झाला तो? की ओनर ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. जबाबदार, दार म्हणजे काय झाला? पोझिशन झालं ना, ओनर झाला ना. हा शब्द तुला माहित आहे ना, तो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो, त्याच्याकडे जबाबदारी असते, तो जबाबदार. तसंच इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे. म्हणजे आता आपण म्हटलं दुकानदार म्हणजे ज्याच्याजवळ दुकान आहे, ज्याने इनाम धारण केलेले आहे, म्हणजेच ज्याला इनाम मिळालेले आहे असा माणूस. आता आपण म्हटलं जमीनदार. जमीनदार म्हणजे ज्याच्याजवळ जमीन आहे, जमिनीचा मालक. जमिनीचा मालक म्हणजे कोण झाला? तो जमीनदार. राधा, आई ही किती छान आहे, ही माहिती किती छान आहे. आता मी नेहमी असे शब्द शोधत जाईन. व्युत्पत्ती म्हणजे शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे. मूळ म्हणजे ओरिजिन. मूळ म्हणजे ओरिजिन है ना. आपण म्हणतो नदीचं मूळ, गंगा नदीचं मूळ हिमालय, ओरिजिन ऑफ गंगा. तसं शब्दांचं मूळ, एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश. असे अनेक शब्द ज्या ठिकाणी दिलेले असतात. भाषेत अनेक कारणांनी बदल होत जातात. व्युत्पत्ती कोशात या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येते. उदाहरणार्थ, भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळातील भाषा बोलणाऱ्यांच्या शब्दांच्या उच्चारांचे व समाजामध्ये वापरात आलेले असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थोचित बदलांचे परिणाम आहे. व्युत्पत्ती कोश या बदलाचे स्वरूप स्पष्ट करतो. आता जसं माला हा शब्द आहे, फार पूर्वी लोक माला म्हणायचे है ना, पण हळूहळू काय झालं, बदलत गेला शब्द आणि मग लोक माळा म्हणायला लागले. ल चा ळ झाला, चेंज झाला. म्हणजेच इतिहासानुसार काळानुसार काय झालं तर ल चा ळ झाला आणि त्याचं स्वरूप बदललं. आता बघा, मराठीतील आग हा शब्द संस्कृत मधील अग्नीपासून आलाय. हे आपल्याला व्युत्पत्ती कोशामुळे कळते. भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती असते. आता अग्नी हे जरा कठीण आहे. कम्पॅरेटिव्हली आग हा शब्द सोपा आहे है ना. आता जसं उदाहरणार्थ अग्नीपासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृत मध्ये अग्गी हा शब्द तयार झाला. संस्कृत
प्राकृत आणि नंतर मराठी. फ्लो चार्ट जर आपण बघितला तर काय आहे, पहिले संस्कृत, मग प्राकृत आणि मग मराठी. पहिल्या शब्दाला अग्गी, हा उच्चार सोपा होत मराठी, हिंदी यासारख्या आधुनिक भाषात त्यापासून आग हा शब्द तयार झाला. कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा, आता म्हणजे आपण समजा आप लोग हिंदी और मैं मराठी, एखादा कोई गुजराती है, बराबर, म्हणजे काय झालं, गुजराती आणि मराठी दोन भाषा झाल्या. कुछ गुजराती में के वर्ड मैंने ले लिए और कुछ मराठी के वर्ड गुजराती में दे दिए. तर कधी कधी व्याकरणिक घटकांची देवघेव होते, नॉट ओनली ऑफ वर्ड्स, ग्रामरची पण होते कधी कधी. या सर्वांची नोंद व्युत्पत्ती कोशामध्ये पाहायला सापडते. शब्दसिद्धीमध्ये आपण हे पाहतोच. आता बघा, भाषा, मूळ शब्द आणि मराठी शब्द. आता संस्कृत भाषेमध्ये मूळ शब्द आहे तुंड, मराठी शब्द आहे तोंड. कन्नडमध्ये मूळ शब्द आहे तुप्प, मराठी शब्द आहे तूप. तुम्ही जर युट्यूब वर गेले आणि तुम्ही लिहिलं तुप्पा डोसा, तुप्पा डोसा, तर त्याला इंग्लिशमध्ये घी म्हणजे तूपच म्हणतो की आपण, बरोबर. कन्नडमध्ये तुप्प आणि मराठी तूप. अरबी शब्द इत्र, मराठी शब्द अत्तर, परफ्यूम. काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, एक्सक्यूज मी, त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात. हे बदल अपरिहार्य असतात. अपरिहार्य, गरजेचे, अनअवॉइडेबल, ज्याला आपण अवॉइड करू शकत नाही. निरीक्षण करा, तुमचे आजी आजोबा बोलत असलेली भाषा, तुमचे आई बाबा बोलत असलेली भाषा, तुम्ही आणि तुमच्या भावंडांची भाषा, तुम्ही आणि तुमच्या मित्रांमधील भाषा, सगळ्यात वाईट कोणती आहे? कोणती आहे सगळ्यात वाईट भाषा? आर्यन, आजी आजोबांची, आई बाबांची, तुमच्या भावा बहिणींची की मित्रांची? अथर्व. मॅम मित्रांची. मित्रांची, कारण त्याच्यामध्ये मराठी असतं, हिंदी असतं, इंग्लिश असतं, शिवीगाळ असते, है ना. शिवीगाळ काही प्रत्येक वेळी, गालियां हमेशा कोई झगड़ा होने पर ही नहीं दी जाती है, गालियां मजाक मजाक में भी दी जाती है बहुत बार, है ना. म्हणून मग आता ह्या सगळ्या भाषा जेव्हा आपण ऑब्झर्व करतो, वेन वी ऑब्झर्व इट, उदाहरणार्थ व्हॉट्सअपची भाषा, या सगळ्यात खूप फरक आहे, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कधी कधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबरच आणखी एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावत असतो. उदाहरणार्थ शहाणा या शब्दाचा अर्थ, शहाणा या शब्दाचा अर्थ पूर्वी हुशार, बुद्धिमान, चलाक असा होत होता. हा शब्द सज्ञान या शब्दावरून आला असावा. सज्ञान, विथ नॉलेज, सज्ञान, ज्ञानासह, याच्यावरनं शहाणा असे व्युत्पत्ती कोशावरून दिसते. आता मूळ अर्थाव्यतिरिक्त शहाणाचा अतिशहाणा असा अर्थ सुद्धा रूढ होत आहे. या काळाने याची नोंद व्युत्पत्ती कोशात दिसण्याची शक्यता आहे. म्हणजे आता जसं आपण म्हणतो ना, अतिशहाणा आहे तो, अतिशहाणा आहे. आता अति आणि शहाणा, है ना, जादाही सयाना आहे, जास्तीचा शहाणा आहे तो, असं म्हणतो ना आपण. किंवा बऱ्याचदा असे म्हणतो शहाणा आहे तो. शहाणा आहे म्हणजे आपण काही प्रत्येक वेळी हुशार म्हणून शहाणा नाही म्हणत. आता खाली काही दिलंय, एका शब्द एकाच अर्थाचे निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे धारण करतात. कसं बघा, शब्द अनेक, वात, पवन, मरुत, समीर, अनिल, अर्थ एक, वारा. पण आता वारा जरी म्हटलं तरी जेव्हा पवन चक्कीचा उल्लेख येतो तब आप पवन चक्की को वात चक्की नहीं बोल सकते. अनिल चक्की, वात चक्र, समीर चक्र असं नाही म्हणू शकत, है ना. वो पवन चक्की का पवन चक्की रहेगा. कळताय ना तुम्हाला काय म्हणतोय? म्हणजे काही काही शब्द जसेच्या तसेच आहे, तसेच समान दिसणाऱ्या शब्दांचे वेगळे अर्थ पहा. शब्द एक, पाठ. माझी पाठ दुखते म्हणजे पाठ हा शरीराचा अवयव झाला.
आता हा पाठ सोपा आहे. पाठ सोपा आहे म्हणजे पुस्तकातला धडा. एखादा पुस्तकातला जो लेसन आहे तो सोपा आहे असा अर्थ झाला त्याचा. बरोबर है ना? तर हे आहे, यहाँ तक के कुछ नहीं समझा होगा तो बोलो, फिर आगे समझा. है किसी को कुछ? व्युत्पत्ती कोश कसा पाहावा? आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झाले तर आपण व्युत्पत्ती कोश पाहतो. उदाहरणार्थ दिवाळी हा शब्द कुठून आला असेल? दिवाळी स्त्रीलिंगी शब्द. दिव्यांची रांग. आळ, आळचा अर्थ होतो रांग, आळी. आणि दिवा, दिवा आळी, आळीचा अर्थ रांग. एक सण दिव्या संबंधीचा. अ रो ऑफ लाइट्स, हेन्स अ हिंदू फेस्टिवल विथ नॉक्टर्नल इल्युमिनेशन्स. है ना? अब इसमें संदर्भ पहा काय काय. दीपावली, दीपाली, दिवाली, दीवावली, दिवयाली. बंगाली मध्ये पहा काय. आता संस्कृत मध्ये होतं दीपावली, दीपावली आणि दीपाली. प्राकृतात दिवाली, दिवावली. बंगाली दिवयाली. ओरिसा दियाली. हिंदी दिवाली. हिंदी आणि पंजाबी. सिंधी दियारी. आणि हे काय असेल आता? हे काय असेल? शेवटचं काय असू शकतो शॉर्ट फॉर्म? गुजराती. गुजराती दिवाळी. गुजराती काय आहे? दिवाळी. दिवाळी हा शब्द आपण पाहिला. मूळ संस्कृत शब्द दीपावली पासून तो आला आहे. संस्कृत शब्द दीपावलीचा ली ह्रस्व असला तरी मराठीत तो दीर्घ लिहितात. पहा कसा फरक आहे. पण ही शब्दांची लघुरूपे आहेत. हे कळल्यावर ली ह्रस्व असला तरी मराठीत तो दीर्घ लिहितात. या शब्दातील दी व ली दोन्ही दीर्घ आहेत. पण दिवाळी हा शब्द मराठी आहे, त्यात दी हा ह्रस्व येतो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. विश्वकोशातील या शब्दाची नोंद पाहिल्यावर कंसातील मजकूर पाहताना हे नक्की काय आहे असे तुम्हाला वाटले असेल. पण ही शब्दांची लघुरूपे, शॉर्ट फॉर्म्स आहेत हे कळल्यावर आणि त्यांची मूळ रूपे समजल्यावर तुम्हाला ते सोपे वाटेल. पण ही शब्दांची लघुरूपे आहेत हे कळल्यावर आणि त्यांची मूळ रूपे समजल्यावर तुम्हाला ते सोपे वाटेल. आणि आपला शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांच्या अंगणातही बागडतो हे कळल्यावर मजाही वाटेल. दिवाळी हा आपला शब्द आहे, पण तो पंजाब्यांनी घेतलाय, बंगालींनी घेतलाय, फक्त थोडासा चेंज आहे असं वाटतं. व्युत्पत्ती कोशात अन्य भाषात तो शब्द कसा आलाय हेही दाखवले. वरच्या उदाहरणात शब्दांची लघुरूपे आली आहेत, ती जाणून घेणे आवश्यक आहे. शब्दाच्या सुरुवातीला शब्दांची जात लिहिलेली असते, म्हणजे नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे की क्रियापद आहे. नामाच्या बाबतीत मात्र पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग असं लिहिलेले असते. दिवाळी हा स्त्रीलिंगी शब्द असल्याने स्त्री हे रूप, लघुरूप पाहायला मिळते. त्यानंतर वेगवेगळ्या भाषांसाठी लघुरूपे वापरलेली दिसतात. संस्कृत, प्राकृत, ब बंगाली, ओ ओडिया आहे, ही हिंदी, प पंजाबी, सी सिंधी, गु गुजराती. या व्यतिरिक्त कोशकार कधी एखाद्या शब्दामागचा इतिहास सांगतात. कधी कधी एखाद्या शब्दांची अन्य कोणी मांडलेली वेगळी व्युत्पत्ती सांगून त्यांना ती योग्य वाटते की नाही हेही सांगतात. व्युत्पत्ती कोशाचं कार्य. शब्दांचं मूळ रूप, ओरिजिन, अर्थातील बदल, म्हणजे विद्या आणि आलय. हे जर दोन असतील तर विद्या म्हणजे नॉलेज आणि आलय म्हणजे प्लेस. पण जेव्हा विद्या आणि आलय हे एकत्र येतात तेव्हा अर्थ बदल झाला प्लेस फॉर नॉलेज. उच्चारातील बदल व फरक दाखवणे, बदलांचे कारण स्पष्ट करणे. यापैकी पहिल्या दोन बाबींचा अगदी थोडक्यात सोदाहरण परिचय पाठात आलेला आहे. आता हे आपण जे ऑब्जेक्ट पाहिले त्याच्यामध्ये परिचयामध्ये हे सगळं आलं होतं. लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचंय? 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव संमेलनात मंजूर करण्यात आला. दिस इज इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन. कृपा कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. 1946 साली या मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले ठराव कधी झाला 38 मध्ये आणि पब्लिश कधी झालं 46 मध्ये. त्यानंतर ही व्युत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या एडिशन्स निघाल्या आहेत, त्या विद्यार्थ्यांनी जरूर पाहाव्या. आता काही एक वाक्य प्रचार दिलेला आहे. टाकास तूर न लागू देणे. हा वाक्प्रचार कसा आला असावा समजून घेऊया. बघा, खूप छान गोष्ट आहे. आता शाळेत नाटक बसवले जाणार होते. नाटकात काम करणाऱ्यांमध्ये शरदची निवड झाली होती. मित्र त्याच्याकडून ही बातमी काढून घेण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, पण शरदने टाकास तूर लागू दिली नाही. अशा प्रकारचे प्रसंग आपल्यावरही अनेकदा येत असतात. आपणही आपल्या मनात काय आहे हे लोकांना अजिबात कळू देत नाही. म्हणजे आपण एकीकडे क्लासला बसलोय आणि एकीकडे गेम खेळतोय है ना, एकीकडे आपण नेटफ्लिक्स बघतोय, हे मुळीच कळू देत नाही कोणाला. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण अशी काही उत्तरे देत राहतो की त्यांना काही कळूच नाही. लोकही मग म्हणतात, अरे हा अगदी टाकास तूर लागू देत नाही की. टाकास तूर लागू देत नाही म्हणजे काहीच जाणवू देत नाही. आता टाकास तूर लागू न देणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला कळला आहेच. कोशातही त्याचा अर्थ एखाद्या गोष्टीचा दुसऱ्यास बिलकुल थांग म्हणजे पत्ता लागू न देणे, टाळाटाळी करून स्वतःच्या मनातील विचार दुसऱ्यास न समजू देणे, अशाच प्रकारचं आहे. पण टाकास तूर लागणे म्हणजे काय? ताक म्हणजे काय? आपण पितो ते ताक. आणि तूर म्हणजे तरी काय? आपल्या मराठी लोकांच्या जेवणात ज्या तुरीच्या डाळीचं वरण असतं ते तूर नावाचं धान्य की काय? ताकाचा आणि तुरीचा संबंध येतो तरी कुठे? येथील शब्द ताक असा नसून ताका असा आहे. आणि ताका म्हणजे तागा. तागाचा अर्थ मराठी व्युत्पत्ती कोशामध्ये कृपा कुलकर्णी यांनी नव्या अखंड कापडाचा गठ्ठा. ताक कुठे आणि तागा कुठे? कापडाचा गठ्ठा, अ बंडल ऑफ क्लोथ, किंवा विणकर म्हणजे विव्हर, मागावर विव्हिंग मशीन म्हणजे माग, संबंध फाडलेले ठाण असा दिलाय. आता महाराष्ट्र शब्दकोशाच्या 4थ्या विभागात देखील असा अर्थ दिलाय. टाका म्हणजे मागावरील संबंध फाडलेले कापड. अब आप आंखों के सामने लाएंगे. तागा म्हणजे काय? तो एक वीवर बैठा हुआ है और वीविंग मशीन पे देर इज अ बंडल ऑफ अ क्लोथ है ना, विच इज नॉट टॉन, की जे फाडलेलं नाहीये है ना ते. आणि दुसरं दोरा किंवा धागा. आता तूर या शब्दाचा अर्थ महाराष्ट्र शब्दकोशातला अर्थ पाहू. तूर म्हणजे एक प्रकारचं द्विदल धान्य. हा अर्थ तर आहेच, यानी हम जो रोज दाल खाते हैं, तुअर की दाल, ते तूर. पण या शब्दाला दुसराही एक अर्थ आहे, तो असा, तूर म्हणजे विणलेले वस्त्र. ज्या लाकडाभोवती गुंडाळले जाते ते लाकूड. वीविंग मशीन पे जब कपड़ा वीव होता है तब जो लकड़ी पे वो वीविंग किया जाता है उसको बोलते हैं तूर. म्हणजे आता तूर आणि तागा याचा संबंध लागला. कृपा कुलकर्णी यांनी मराठी व्युत्पत्ती कोशात तूरचा असाच अर्थ दिलाय. तर टाका किंवा तागा आणि तूर या शब्दांचे आपल्याला नेहमी माहिती असलेले अर्थ न घेता इथे हे विणकर म्हणजे विव्हर व्यवसायातले अर्थच ध्यानात घ्यायला हवेत. कारण विणकराच्या मागावरचा टाका किंवा तागा हा वास्तविक तुरेवर म्हणजेच लाकडाभोवती गुंडाळायला जायला हवा.
पण ताकाचा तूर या नामक वस्तूशी संबंधच येऊ द्यायचा नाही. यानी कपड़े का संबंध अगर वो लकड़ी से ही नहीं आया तो कहां से बनेगी लकड़ी, सॉरी कहां से बनेगा कपडा. टाका व तूर याचा संबंध टाळायचा, म्हणजे कापड आणि लाकूड यांचा संबंध टाळायचा. म्हणजे जे काम खरोखर अपेक्षित असते, व्हायला हवे असते, होणे रास्त असते. रास्त असणे म्हणजे योग्य असणे, तेच मुद्दाम होऊ द्यायचे नाही, असा याचा अर्थ आहे. गंमत शब्दांची डॉक्टर द दी पुंडे या पुस्तकातून हे सगळं घेतलंय. आणि अशा प्रकारे अशा शब्दांच्या खूप गमती जमती असतात, पण तुम्हाला एवढा वेळ नसतो, बिकॉज ऑल ऑफ यू आर मार्क्सवादी. कितने मार्क्स है व्युत्पत्ति कोश को उतना बोलो, सिर्फ 3 मार्क्स है, चलो उतना कर लेते हैं. और 10th होने के बाद फिर भूल जाते हैं कौन व्युत्पत्ति कोश और कौन मैं, कौन बख्शी मैम और कौन मैं, है ना. विचारा जे समजलं नसेल ते. जो भी नहीं समजाऊंगा वो बेझिझक पूछो. आणि अशा प्रकारे आपलं टेक्स्ट बुक आपण मजल दर मजल करत एक एक संपवलेलं आहे.